गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आज आपण पुढच्या एका छोट्याशा टॉपिकला सुरुवात करणार आहे आणि तो टॉपिक जो आहे ज्याच्यावर न्यूमेरिकल टाइप प्रश्न असतात, दॅट टॉपिक इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आणि इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरला शॉर्ट फॉर्म आहे ई for effective, A for atomic, N for number. That is a effective atomic number. आता पहिला प्रश्न काय निर्माण होतो बघा. पहिला प्रश्न निर्माण होतो की हा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर असतो कुणाला. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स आहे CO NH36Cl3, बरोबर. CONH36Cl3 हे क्लोराइड कोण आहे, काउंटर आयन. हे अमोनिया कोण आहे, लिगॅन्ड्स. हा कोबाल्ट कोण आहे, सेंट्रल मेटल. प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. कोबाल्ट इज अ सेंट्रल मेटल, अमोनिया आर लिगॅन्ड्स अँड क्लोराइड आर काउंटर आयन. हे क्लोराइड कुणाला जोडलेत, कोबाल्टला. कोणत्या बॉन्डने जोडले, आयोनिक बॉन्ड. हे अमोनिया कुणाला जोडले, कोबाल्टलाच. कोणत्या बॉन्डने जोडले, कोऑर्डिनेट बॉन्ड. मग बघा, आजपर्यंत आपण काय शिकलो की ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर आपण स्टडी केला. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ON. हा पण प्रश्न येऊ शकतो. तर ऑक्सिडेशन नंबर कुणाला असतो, ऑक्सिडेशन नंबर असतो कोबाल्टला. म्हणजे कुणाला, सेंट्रल मेटलला. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल असं म्हणावं लागेल. आणि म्हणजे काय ते आपण बघितलं. या कोबाल्टच्या डोक्यावर जो चार्ज येईल तो साइन सह सांगणे म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर. कोबाल्ट जर ॲटम असेल तर ऑक्सिडेशन नंबर 0. कोबाल्ट आयन असेल तर कोबाल्ट 2+ आहे, ऑक्सिडेशन नंबर +2. कोबाल्ट 3+ आहे, ऑक्सिडेशन नंबर +3. आणखी एक नंबर होता आपल्याकडं, दॅट इज अ कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे CN. तो कुणाला असतो, तोही कोबाल्टलाच असतो. कोबाल्टला जोडलेले डोनर ॲटमची संख्या, कोबाल्टला जोडलेले मोनोडेंटेड लिगॅन्ड. अमोनिया मोनोडेंटेड आहे. किती अमोनिया जोडलेत, 6 अमोनिया जोडले, म्हणून कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर 6. ते पण पाहिलं आपण. आणखी एक नंबर आपण बघितला, दॅट इज अ चार्ज नंबर. तो मात्र कुणाला होता, चार्ज नंबर मात्र कॉम्प्लेक्सला होता. कॉम्प्लेक्स म्हणजे हा क्लोराइड नको त्याच्यात, याला कॉम्प्लेक्स एंटिटी म्हणतो आपण. याच्या डोक्यावरचा चार्ज, चार्ज ऑन कोबाल्ट अँड चार्ज ऑन ऑफ अमोनिया कलेक्टिव्हली नोन ॲज चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. परत ऐका, ऑक्सिडेशन नंबर कुणाला, सेंट्रल मेटलला. कोऑर्डिनेशन नंबर कुणाला, सेंट्रल मेटलला. आणि चार्ज नंबर कुणाला, तो मात्र कॉम्प्लेक्स एंटिटीला. तसं इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN कुणाला, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कुणाला. आता सरळ नावच काय सांगता की ज्याला ॲटॉमिक नंबर, कुणाला ॲटॉमिक नंबर, ॲटमला, इलेमेंटला. ज्याला ॲटॉमिक नंबर त्यालाच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. मग तोही कुणाला, तर तो सुद्धा मेटललाच. तेव्हा 4 प्रश्न येऊ शकतात नंबरचे की दिलेल्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये चार्ज नंबर किती आहे, दिलेल्या कॉम्प्लेक्समध्ये ऑक्सिडेशन नंबर मेटलचा किती आहे, या कॉम्प्लेक्समध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, या कॉम्प्लेक्समध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती आहे. मी हेडिंग असं देतो, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कुणाचा, ऑफ सेंट्रल मेटलचा. सेंट्रल मेटलचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आता बघा, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. आधी मी तुम्हाला डायग्रॅम मध्ये एक्सप्लेन करतो, मग तुमच्या ध्यानात येईल. तर मी असं तुम्हाला सांगितलं की हे जे कॉम्प्लेक्स आहे, फॉर एक्झाम्पल कोणतं, K4Fe2CN6, बरोबर. या कॉम्प्लेक्समध्ये मी K4 म्हणजे K+. का बरं K+, काउंटर आयन. K+ इज अल्कली मेटल. 4 K+ बाजूला केले तर शिल्लक काय राहील, कॉम्प्लेक्स एंटिटी FeCN6. आणि +1 4 वेळेस म्हणजे +4 म्हणजे हे -4, बरोबर. आता याच्यामध्ये सायनाइड आर लिगॅन्ड अँड Fe सेंट्रल मेटल.
इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कुणाला असेल? सेंट्रल मेटलला. या Fe चा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आपल्याला काढायचा. कसा काढायचा? तर सगळ्यात महत्त्वाचं ध्यानात ठेवा की त्याच्याकडे बघा बरं का, आधी ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याच्याकडे किती न्यूक्लियसमध्ये त्याच्याकडे किती प्रोटॉन्स आहेत. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, कारण त्याच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन्स आहेत. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, कारण त्याच्या न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन्स आहे. आणि एक ध्यानात ठेवा की ॲटॉमिक नंबर कोणाला असतो? ॲटमला. आणि ॲटम कसा असतो? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि न्यूट्रल का असतो? कारण त्याच्याकडे न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉन असतात, न्यूक्लियसच्या बाहेर तेवढेच इलेक्ट्रॉन पण असतात. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 म्हणजे त्याच्याकडे न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन आणि त्याच्या बाहेर न्यूक्लियसच्या बाहेर 6 इलेक्ट्रॉन. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 म्हणजे न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन आणि बाहेर 11 इलेक्ट्रॉन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 म्हणजे न्यूक्लियसमध्ये 17 प्रोटॉन्स आणि बाहेर 17 इलेक्ट्रॉन्स. थोडक्यात ॲटमकडे ॲटॉमिक नंबर असतो. आणि ॲटॉमिक नंबर किती असतो? जेवढे त्याच्याकडे प्रोटॉन्स असतात, दुसऱ्या शब्दात जेवढे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजेच ॲटमकडे जेवढे प्रोटॉन्स असतात, ॲटमकडे तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात आणि तोच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. थोडक्यात ॲटॉमिक नंबरवरून आपल्याला काय कळेल की त्याच्याकडे किती प्रोटॉन्स आहे. ॲटॉमिक नंबरवरून आपल्याला काय कळेल की त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ॲटॉमिक नंबर Fe चा किती असेल? ॲटॉमिक नंबर जितके त्याच्याकडे प्रोटॉन्स किंवा जितके त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स. मग इफेक्टिव्ह म्हणजे काय? तर इफेक्टिव्हचा अर्थ असा आहे की परिणामकारक. इफेक्ट म्हणजे परिणाम, इफेक्टिव्ह परिणामकारक. याच्याकडे जितके इलेक्ट्रॉन्स होते त्याच्यावर काहीतरी इफेक्ट म्हणजे परिणाम झाला ना. नंतर काय झालं? त्याला तो पहिले Fe होता, त्याला कॉम्प्लेक्स बनवताना काही वेळेस तो Feच राहिला असेल किंवा काही वेळेस तो Fe चा आयन बनला असेल, Fe2+, Fe3+, फेरस किंवा फेरी. आयन बनताना काय झालं? प्रोटॉन तेवढेच आहेत, प्रोटॉनला हात लावायचा नाही. पण इलेक्ट्रॉनला फरक पडतो. आणि काय फरक पडतो? तर आयन बनताना, खास करून मेटलचे आयन बनताना, मेटलचे कॅटायन बनताना काही इलेक्ट्रॉन लॉस होतात. म्हणजे याच्याकडे ॲटॉमिक नंबर एवढे प्रोटॉन होते आणि ॲटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन होते, पण Fe2+ किंवा Fe3+ बनताना काही इलेक्ट्रॉन त्यांनी लॉस केले. मग आता त्याच्याकडे ॲटम असताना जेवढे इलेक्ट्रॉन होते तेवढे नाही राहिले. आता तो काय बनला? आयन. आता आयन म्हणून त्याच्याकडे काहीतरी इलेक्ट्रॉन्स आहे जे पहिल्यापेक्षा वेगळे आहेत. मग नंतर काय केलं? मग सायनाइड आला, लिव्हिस बेस आला, लिगॅंड आला. आणि कसा आला? बॉन्ड बनवायला आला, कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायला. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड बनवत असताना लिव्हिस बेस काय करणार? एक बॉन्ड बनवायला एक इलेक्ट्रॉनची पेअर देणार तर मग ती सेंट्रल मेटलला मिळणार ना. म्हणजे परत इलेक्ट्रॉनवर परिणाम झाला. आणि आता सगळ्यात शेवट म्हणजे काय? आधी तो ॲटम होता, मग आयन बनताना इलेक्ट्रॉनचं काहीतरी ट्रान्सफर झालं, मग लिगॅंडनी काहीतरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले. आणि आता कॉम्प्लेक्स मध्ये त्याच्याकडे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला म्हणतात इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. एवढे होते, एवढे झाले, एवढे गेले, एवढे आले, आता शेवट एवढे आहे. शेवट जेवढे आहे ना त्याला म्हणतात इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. अगदी सायंटिफिक डेफिनेशन मध्ये जर बोलायचं झालं तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज द टोटल नंबर ऑफ electrons, total number of electrons in central metal in coordination complex compound. खूप महत्वाचं या, नीट ध्यानात घ्या. म्हणजे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये जो सेंट्रल मेटल आहे त्याच्याकडे कॉम्प्लेक्स मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल कडे असलेल्या टोटल इलेक्ट्रॉनच्या संख्येला म्हणतात इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर.
इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे शेवट कॉम्प्लेक्स मध्ये असणार. किती असणार हो? मी आता डायग्राम काढली त्यानुसार समजा तो आधी Fe होता, ॲटम होता, मग त्याच्याकडे काहीतरी इलेक्ट्रॉन होते, बरोबर. मग तो Fe2+ बनला. Fe2+ म्हणजे फेरस आयन बनताना त्याला 2 इलेक्ट्रॉन द्यावे लागले, गेले ते इलेक्ट्रॉन. मग लिगँडनी त्याला 2 इलेक्ट्रॉन दिले, या लिगँडनी 2 दिले, या लिगँडनी 2 दिले, आणि आता त्याच्याकडे एवढे आहेत. बघू आपण ते किती असतील ते. तर दुसऱ्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज algebraic sum of number of electrons possessed by central metal ion and electrons donated by all ligands. म्हणजे काय? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ही बेरीज आहे. कशाची बेरीज? तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पोजेस्ड बाय सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयन कडे किती इलेक्ट्रॉन होते आणि बेरीज कशाची करायची, कुणाबरोबर करायची? तर सगळ्या लिगँडनी डोनेट केलेले इलेक्ट्रॉन त्याच्यात मिळवायचे, बरोबर. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल दुसऱ्या शब्दात की इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू कशाची अल्जेब्रिक सम आहे बघा, इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल एटम और सेंट्रल मेटल आयन. इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल ॲटम और आयन. सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन कडे एवढे इलेक्ट्रॉन होते, आणि प्लस अजून कुठून आले का? हो, तर कुठून आले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेट केले. कुणी? डोनेटेड बाय ऑल लिगँड्स. सगळ्या लिगँड्सनी डोनेट केले. परत एकदा तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो. हे बघा, हा समजा हे कॉम्प्लेक्स आहे, कोणतं? K4 FeCN6. पण या कॉम्प्लेक्स मध्ये खरी कॉम्प्लेक्स एंटिटी ही आहे FeCN6. K+4 वेळेस +4 म्हणजे -4. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कोणाकडे आहे? सेंट्रल मेटल Fe याच्याकडे आहे. हा आधी काय होता? Fe होता म्हणजे ॲटम. पण आता तो ॲटम आहे का बघूया. सायनाइड इज निगेटिव्ह लिगँड. एका सायनाइड वर -1, 6 सायनाइड वर -6, 6 सायनाइड वर -6 म्हणजे Fe वर +2. कुठून आणला तो चार्ज? बघा ना, एका सायनाइड वर -1, 6 सायनाइड वर -6, -6 म्हणल्यावर याचा +2 घेतला तरच काय होईल? +2 आणि -6 -4 म्हणजे Fe2+ आहे. मग आधी Z म्हणजे काय? तर Z म्हणजे ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट. Z सिम्बॉल घेतो आपण बघा, त्याचा ॲटॉमिक नंबर जेवढा असेल तो त्याचा Z, आणि एवढे त्याच्याकडे काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात आधी. कधी? ॲटम असताना. हा Fe जेव्हा ॲटम होता तेव्हा त्याच्याकडे ॲटॉमिक नंबर एवढे, इलेक्ट्रॉन्स होते Z एवढे, होते इलेक्ट्रॉन्स एवढे आधी Z. पण तो Fe नाही आहे, तो Fe2+ आहे. आणि Fe2+ बनताना त्याला 2 इलेक्ट्रॉन लॉस करावे लागले. आता त्याच्याकडं ॲटॉमिक नंबर एवढे, इलेक्ट्रॉन्स शिल्लक नाही राहिले, 2 इलेक्ट्रॉन कमी झाले. कमी झालेले इलेक्ट्रॉन घ्यायचे x न. Z इज अ ॲटॉमिक नंबर. Z इज अ टोटल इलेक्ट्रॉन possessed by that atom. X is a number of electron lost during the formation of ion from that atom.
एक्स एवढे इलेक्ट्रॉन त्यांनी आयन बनताना लॉस केले. आणि मग काय झालं, या सायनाइडनी 2 इलेक्ट्रॉन दिले. कधी? कोऑर्डिनेट बॉन्ड बनवताना. यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले, कारण कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये सेंट्रल मेटलचे इलेक्ट्रॉनच नसतात, लिगँडच दोन्ही इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉन पेअर इज डोनेटेड बाय लिगँड. म्हणजे ही पेअर कुणी डोनेट केली? सायनाइडनी. पण Fe2+ ला मिळाले ना. आता Fe2+ कडे याच्यामुळे 2 इलेक्ट्रॉन वाढले, याच्यामुळे 2 इलेक्ट्रॉन वाढले. तिसऱ्या लिगँडनी 2 दिले, चौथ्या लिगँडनी सुद्धा 2, पाचव्या लिगँडनी सुद्धा 2 दिले, 6व्या लिगँडनी सुद्धा 2 दिले. किती लिगँड्स आहेत? 1 2 3 4 5 6 लिगँड. आणि प्रत्येक लिगँडनी 2-2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं किती इलेक्ट्रॉन वाढले? तर 12 इलेक्ट्रॉन्स वाढले. वाढले कुणाकडं? Fe कडंच. ते लिहायचे +y. आणि बस आलं आन्सर. दिस इज टोटल इलेक्ट्रॉन possessed बाय दॅट सेंट्रल मेटल इन कॉम्प्लेक्स कंपाऊंड. बघा, एवढे इलेक्ट्रॉन त्याच्याकडं ॲटम असताना होते, एवढे इलेक्ट्रॉन आयन बनताना लॉस केले, एवढे इलेक्ट्रॉन लिगँड कडून आले. आता त्याच्याकडं कॉम्प्लेक्स मध्ये एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तोच त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे. काय डेफिनेशन होती? इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज अ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल ॲटम इन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड. हे बघा ना, या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल कडं असणाऱ्या टोटल इलेक्ट्रॉनच्या संख्येला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणतात. हे इलेक्ट्रॉन कोण असताना ॲटम, एवढे इलेक्ट्रॉन गेले, हे काय झाले? एवढे इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे तो आयन बनला. थोडक्यात आता मी ज्याला गोल करतोय, हे इलेक्ट्रॉन कुणाकडे? ॲटमकडे. आयन बनताना एवढे गेले, म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन राहिले कुणाकडे? आयनकडे. दीज आर द इलेक्ट्रॉन possessed बाय आयन Z-X. आणि एवढे इलेक्ट्रॉन कुणाकडून आले? लिगँड कडून आले. हे म्हणून खाली काय लिहिलंय बघा, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज अल्जेब्रिक सम. बेरीज आहे कुणाची? ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन possessed बाय सेंट्रल मेटल आयन. हे बघा, हे अँड इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय ऑल लिगँड. हे बघा, लिगँडनी डोनेट केलेले. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन, म्हणजे हे, प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय ऑल लिगँड, म्हणजे हे, आणि ही बेरीज म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आणि मग आता मी एका एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करून दाखवतो. अगदी सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, हे जे आता शिकवलंय हेच एक्झाम्पल घेतो. दॅट इज इन K4 FeCN6 कॉम्प्लेक्स आयन इज FeCN6 4- बरोबर ना? K+4 वेळेस +4 आणि म्हणून हे -4. FeCN6 4- अँड सेंट्रल मेटल आयन इज, ते पण आधी शोधायचं. एका सायनाइड वर -1, 6 सायनाइड वर -6, म्हणजे Fe वर +2 +2 and -6 -4 Fe2+. सेंट्रल मेटल आयन इज Fe2+. ठीक आहे. आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा फॉर्म्युला बघा काय. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू Z-X + Y. हा फॉर्म्युला आहे. Z-X + Y. मी याचं मिनिंग पण तुम्हाला सांगतो, वाटलंच तर तुम्ही लिहून घ्या. व्हेअर, तुमच्यासाठी लिहितो आणि परत मी खोडणार आहे. व्हेअर Z is atomic number of central metal. त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. झेड काय झाला? सेंट्रल मेटलचा ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर एवढे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स होते, एवढे होते. -X म्हणजे काय? तर X म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ आयन. जेव्हा त्या सेंट्रल मेटलचा काय बनला असेल? आयन. आयन बनताना एवढे इलेक्ट्रॉन त्यांनी लॉस केले. आणि Y म्हणजे काय? तर टोटल
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय ऑल लिगँड्स, सगळ्या लिगँडनी मिळून एवढे इलेक्ट्रॉन त्याला डोनेट केले सेंट्रल मेटलला. म्हणजे सोप्या भाषेत एवढे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आधीच होते, आयन बनताना एवढे लॉस करावे लागले आणि लिगँड कडून कोऑर्डिनेट बॉन्ड बनताना एवढे त्याला आले मिळाले. म्हणजे एवढे होते, एवढे गेले, एवढे आले, आता एवढे आहेत आणि आता जेवढे आहेत तो त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. मग आता बघूया इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर वरच्या एक्झाम्पल मध्ये. सगळ्यात पहिलं काय माहित पाहिजे, झेड ॲटॉमिक नंबर ऑफ Fe. ध्यानात घ्या, ॲटॉमिक नंबर 21 ते 30 पाठ पाहिजे. 21 ते 30 ॲटॉमिक नंबर कसे पाठ करणार आहोत, कारण आपले जनरली एक्झाम्पल तेच आहे. तर 21 ते 30 म्हणजे कोण कोण इलेमेंट येतं माहिती ना तुम्हाला त्याच्यात. तर त्याच्यामध्ये इलेमेंट येतात हे, दॅट इज स्कँडियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. मी नेहमी एक वाक्य ध्यानात ठेवा बनत असतो, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर व्हेरी गुड क्रिकेटमॅन, सचिन तेंदुलकर वेरी गुड क्रिकेटमैन, फिर कोई नई सेंचुरी जमाएगा. सचिन तेंदुलकर इज व्हेरी गुड क्रिकेटमॅन, फिर कोई नई सेंचुरी जमाएगा. बरोबर ना. सचिन तेंदुलकर इज वेरी गुड क्रिकेट प्लेयर, सेंचुरी पे सेंचुरी मारता है. तो सेंटेंस कैसे ध्यान में रखना है, सचिन तेंदुलकर इज वेरी गुड क्रिकेटमैन, फिर कोई नई सेंचुरी जमाएगा. सचिन तेंदुलकर इज वेरी गुड क्रिकेटमैन, फिर कोई नई सेंचुरी जमाएगा. एटॉमिक नंबर 21 टू एटॉमिक नंबर 30. स्कँडियम पासून सुरू करायचं. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. बघा जरा, मला एटॉमिक नंबर Feचा पाहिजे. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न मीन्स 26. आयर्नचा एटॉमिक नंबर किती आहे मित्रांनो, 26. याचा अर्थ काय की आयर्नकडे 26 प्रोटॉन होते आणि ॲटम असताना 26 इलेक्ट्रॉन सुद्धा होते. 26 इलेक्ट्रॉन होते, पण तो Fe आहे का Feचा आयन आहे, तर आयन आहे. प्रोटॉन कुठेच गेले नाही, पण इलेक्ट्रॉन मात्र त्याला 2+ चार्ज सांगतो की त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज का आला, तर इलेक्ट्रॉन लॉस करण्यामुळं. मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतो. किती इलेक्ट्रॉन Fe 2+ बनताना लॉस करावे लागले असतील, 2. 3+ असतात तर 3, Fe असतात तर लॉसच नाही केले, Fe+1 असतात तर 1. 2+ म्हणजे x number of electron lost during the formation of iron means 2 electrons are lost. आणि प्लस हाऊ मेनी लिगँड्स आर अटॅच्ड, 6. एक लिगँड किती इलेक्ट्रॉन देतो, 2. एक बॉन्ड बनवायला, एक कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायला 1 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. आणि एका लिगँड कडून 2 इलेक्ट्रॉन, तर 6 लिगँड कडून किती इलेक्ट्रॉन असतील, 12. म्हणजेच इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू 24. हे काय हो, एवढे इलेक्ट्रॉन ॲटम कडे होते, आयन बनताना 2 गेले, म्हणजे 24 इलेक्ट्रॉन कोणाकडे, आयन कडे आहे. हे बघा इथं, इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल ॲटम और आयन 24 प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय ऑल लिगँड्स 12. बरोबर. आणि म्हणून मग इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ आयर्न इज 36. आलाय सर, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर 36. याचा अर्थ काय आहे की त्याच्याकडे 26 इलेक्ट्रॉन होते, आयन बनताना 2 गेल्यामुळं 24 राहिले, पण लिगँड कडून 12 इलेक्ट्रॉन आल्यामुळं आता त्याच्याकडे 36 इलेक्ट्रॉन आहे. आणि आता त्याच्याकडे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज अ टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सेंट्रल मेटल इन कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता त्याच्याकडे कॉम्प्लेक्स मध्ये 36 इलेक्ट्रॉन आहे ना ते सेंट्रल मेटलकडे, मग तो त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे. आता एक ध्यानात ठेवायचं, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर चा आपल्याकडे एक रूल सुद्धा आहे, त्याला म्हणतात EAN रूल, दॅट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल. तो रूल काय सांगतो, नीट ऐका. रूल असं सांगतो, EAN रूल स्टेट्स दॅट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल स्टेट्स दॅट, कळतंय,
EAN rule states that the central metal atom or ion in the complex compound, central metal atom or ion in the complex compound continues to accept the electron pair from the ligands. परत ऐका, हा रूल असं म्हणतो की कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स कंपाऊंड मधला सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन लिगँड कडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टच करत राहतो टिल कुठपर्यंत, टिल. आता इंग्लिश मध्ये परत एकदा ऐका. EAN rule states that central metal atom or ion in the coordination complex compound continues to accept electron pair from the ligand until the total number of electrons, until कुठपर्यंत, the total number of electrons becomes equal to the atomic number of next higher inert gas. म्हणजे काय, ऐकायला थोडं अवघड वाटलं असेल. याचा अर्थ असा आहे की कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स कंपाऊंड मधला सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन लिगँड कडून तोपर्यंत इलेक्ट्रॉन घेतच राहतो जोपर्यंत त्याच्याकडच्या इलेक्ट्रॉनची संख्या, जोपर्यंत त्याच्याकडच्या इलेक्ट्रॉनची संख्या ही पुढच्या इनर्ट गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढी होत नाही तोपर्यंत. म्हणजे काय, समजा Fe कडे किती इलेक्ट्रॉन होते, 26 होते. आयन बनल्यामुळे किती इलेक्ट्रॉन गेले, 2. आणि मग किती इलेक्ट्रॉन राहिले, 24. आता तुम्हाला इनर्ट गॅसेस माहित पाहिजे ना, तर इनर्ट गॅसेसचं गणित तुम्हाला माहित असेल तर मी तुम्हाला इथे परत नसेल तर सांगतो की इनर्ट गॅस मध्ये पिरियड नंबर 1 मध्ये असतो हिलियम ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. हिलियम नंतर असतो निऑन ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. हिलियम, निऑन, आर्गॉन 18, क्रिप्टॉन 36, झेनॉन 54 आणि रेडॉन 86. जोपर्यंत सेंट्रल मेटल कडे इतके इलेक्ट्रॉन होत नाही त्याच्यापेक्षा पुढच्या इनर्ट गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढे, म्हणजे त्याच्या पुढे 2 असेल, त्याच्या पुढे 10 असेल, त्याच्या पुढे 18 असेल, त्याच्या पुढे 36 असेल, त्याच्या पुढे 54 असेल, त्याच्या पुढे 86 असेल, तर एवढे इलेक्ट्रॉन होईपर्यंत तो लिगँड कडून इलेक्ट्रॉन घेतच राहतो. मग परत एकदा जा की Fe कडे किती इलेक्ट्रॉन होते, तर Fe कडे इलेक्ट्रॉन होते 26. आयन बनताना किती इलेक्ट्रॉन गेले, 2. मग किती इलेक्ट्रॉन राहिले, 24. आता 24 म्हणल्यावर त्याला लिगँड कडून इलेक्ट्रॉन घ्यायचे ना, तर किती घ्यायचे, अंटिल टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बिकम्स इक्वल टू ॲटॉमिक नंबर ऑफ नेक्स्ट हायर इनर्ट गॅस. मग याच्या पुढचा 24च्या पुढचा हायर इनर्ट गॅस कोणता आहे, 36. 36 इलेक्ट्रॉन होईपर्यंत तो लिगँड कडून इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजेच या लिगँड कडून किती घेणार, 2. या लिगँड कडून किती घेणार, 2. या लिगँड कडून किती इलेक्ट्रॉन घेणार, आणखी 2. किती झाले हो, 24 आणि 7 30च झाले, 36 कडे जायचं. या लिगँड कडून किती घेणार, आणखी 2. या लिगँड कडून किती घेणार, आणखी 2. या लिगँड कडून किती घेणार, आणखी 2. 24 आणि 6 30 आणि 6 36. आता झाले बघा, म्हणजेच किती लिगँड जोडले, 1 2 3 4 5 6. बरोबर आहे, 6च जोडले ना. मग या कारणामुळे त्याला 6 लिगँड जोडलेले, कारण 36 18 10 2 54 86 हे स्टॅबिलिटीचं इंडिकेशन आहे. इनर्ट गॅस आर हायली स्टेबल. शेवटी या सेंट्रल मेटलला पण वाटत असेल की मला पण इनर्ट गॅस सारखं बनायचंय, मला पण एक्स्ट्रा स्टेबल बनायचं, स्टॅबिलिटीसाठी प्रयत्न करायचा. म्हणून तो ॲटम होता, आयन बनताना त्यांनी इलेक्ट्रॉन लॉस केले, लिगँड कडून इलेक्ट्रॉन घेतले, पण कुठपर्यंत घेत राहणार, जोपर्यंत त्याला स्टॅबिलिटी मिळत नाही इनर्ट गॅस सारखी, जोपर्यंत त्याच्याकडच्या इलेक्ट्रॉनची संख्या ही इनर्ट गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढी होत नाही तोपर्यंत घेत राहणार. तेवढेच घ्यायचे आणि मग तिथे थांबायचं. म्हणजेच या कॉम्प्लेक्स मध्ये Fe चा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती आला, 36. परत एकदा ऐका, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल परत एकदा ऐका. आणि या रूलचं म्हणणं आहे की जर असं घडलं की EAN 36 54 86 आला
तरच तो कॉम्प्लेक्स स्टेबल आहे, तरच स्टेबल कंपाऊंडच एक्झिस्ट होणार या निसर्गात. असेच कॉम्प्लेक्स सापडणार जे स्टेबल आहे, असेच कॉम्प्लेक्स स्टेबल आहे ज्यांनी EAN फॉलो केलाय, असेच कॉम्प्लेक्स स्टेबल आहे ज्यांनी EAN फॉलो केला आणि ज्यांच्याकडे एवढे शेवट इलेक्ट्रॉन आहे. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर समजतंय. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल परत एकदा ऐका. EAN rule states that the central metal atom or ion in the complex compound continues to accept electron pair from the ligand until कुठपर्यंत the total number of electrons becomes equal to the atomic number of next higher inner gas. तोपर्यंत घेत राहणार. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. टेबल तयार करायचं सगळ्यांनी आणि त्या टेबलमध्ये अतिशय सोपं काम आहे. त्या टेबलमध्ये मग आता आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल फाइंड आउट करण्यासाठीच्या गोष्टी आपण बघणार. अगदी 10 मिनिटाचं काम आहे फक्त. इथे असं लिहा, पहिला जो कॉलम आहे तो पहिला कॉलम घ्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड, मग दुसऱ्या याच्यामध्ये घ्या कॉम्प्लेक्स आयन, मग तिसऱ्या याच्यामध्ये घ्या सेंट्रल मेटल कोण आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, एक्स म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस केले, वाय म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले, आणि मग इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करण्याचा रूल तुम्हाला माहितीच आहे. दॅट इज EAN इज इक्वल टू Z मायनस एक्स प्लस वाय. तुमच्यासाठी मी आधी कॉम्प्लेक्स लिहून ठेवतो इथं. फर्स्ट एक्झाम्पल इज K4 Fe CN6. Second example is CO NH36 Cl3. Third example is Ni CO 4 times. Then next example, fourth one is Zn NH34 Cl2. Then fifth one is PT NH36 and here Na4. चला कॉम्प्लेक्स लिहिलेला आहे. कॉम्प्लेक्स आयन असेल तर कॉम्प्लेक्स आयन लिहा. बघा K प्लस 4 वेळेस म्हणजे +4 कॉम्प्लेक्स आयन आहे Fe. CN6 -4 क्लोराइड 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 काउंटर आहेत, बाजूला करा. CO NH36 +3. इथे काउंटरच नाहीये म्हणजे हाच कॉम्प्लेक्स आहे पण आयन नाही. परत ऐका, आयन नाही, कॉम्प्लेक्स एंटिटी हीच आहे पण. क्लोराइड बाजूला करा. कॉम्प्लेक्स तुम्हाला भेटेल Zn NH34 and 2+. सोडियम अल्कली मेटल बाजूला करा. PT NH36 4+. बरोबर आहे का. इथे मेटल कोण आहे हो, आयर्न म्हणजे Fe. इथे मेटल आहे कोबाल्ट म्हणजे CO. इथे मेटल कोण आहे, मेटल आहे निकेल म्हणजे Na. इथे मेटल कोण आहे, झिंक म्हणजे Zn. इथे मेटल कोण आहे, प्लॅटिनम म्हणजेच PT. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा ते ॲटम होते तेव्हा Fe, स्कँडियम टिटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मँगनीज आयर्न 26, स्कँडियम टिटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मँगनीज आयर्न कोबाल्ट 27, स्कँडियम टिटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मँगनीज आयर्न कोबाल्ट निकेल 28, स्कँडियम टिटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मँगनीज आयर्न कोबाल्ट निकेल कॉपर झिंक 30, आणि प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर असतो 78. प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 78. आता बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मेटल आयन वरचा चार्ज शोधावा लागेल. सायनाइड कसा लिगॅंड आहे, निगेटिव्ह. एका सायनाइड वर -6,
असं 6 वेळेस, सॉरी एका सायनाइडवर -1, असं 6 वेळेस म्हणजे -6, म्हणजे Fe+2 +2 -6 -4. इथे एका अमोनियावर 0, 6 अमोनियावर 0, म्हणजे कोबाल्टवर +3 आणि 0+3, कोबाल्ट 3+. कार्बन मोनॉक्साइड इज न्यूट्रल लिगँड 0, चौघांवर मिळून 0, निकेलवर पण 0, 0 + 0 0, बिकॉज दिस इज न्यूट्रल कॉम्प्लेक्स, म्हणजे इथं निकेल 0 आहे. एका अमोनियावर 0 न्यूट्रल, 4 अमोनियावर 0, झिंकवर 2+, +2 आणि 0+2, इथे आहे झिंक +2. एका अमोनियावर 0, 6 अमोनियावर 0, प्लॅटिनमवर +4 आणि 0+4, म्हणजे इथे आहे प्लॅटिनम 4+. ॲटम असताना एवढे इलेक्ट्रॉन्स त्यांच्याकडे होते. आता आयन बनताना एक एक एक्झाम्पल आता सॉल्व करू. किती होते? 26. -x, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ आयन? Fe2+ बनताना 2 इलेक्ट्रॉन गेले. 6 लिगँड कडून किती इलेक्ट्रॉन आले? 12. 26 - 2 + 12, 26 - 2 24 + 12 36. कुणासारखा आला हो? हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन सारखा आला ना. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज 36. देन कोबाल्ट कडे किती इलेक्ट्रॉन होते? 27. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कोबाल्ट 3+? 3 इलेक्ट्रॉन लॉस केले. 6 लिगँड कडून किती आले? 12 इलेक्ट्रॉन्स आले. 27 - 3 24 + 12 36. Effective atomic number is 36, like a krypton again. Then in this example, how many electrons are there? 28. निकेलचा ॲटम येतो, म्हणजे हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ आयन? आयन बनलाच नाही, 0 इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट. आणि 4 लिगँड कडून किती इलेक्ट्रॉन आले? 8. 28 - 0 28, 28 + 8 36. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज 36. त्यानंतर पुढे झिंक ॲटॉमिक नंबर 30. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ Zn2+? 2 इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट. आणि 4 लिगँड कडून किती इलेक्ट्रॉन आले? 8. 30 - 2 28 + 8, 28 + 8 36. Effective atomic number is 36, which is equal to the atomic number of inert gas krypton. Then platinum, how many electrons are there? 78. प्लॅटिनम 4+ बनताना किती इलेक्ट्रॉन लॉस केले? 4 इलेक्ट्रॉन लॉस केले. आणि 6 लिगँड कडून किती आले? 12 इलेक्ट्रॉन आले. 78 - 4, 74 + 12 is 86. 74 + 12 is equal to 86. Effective atomic number is 86. 86 म्हणजे कोण बघा? 86 म्हणजे हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. नेक्स्ट इनर्ट गॅस. समजतंय का? हे आलं आन्सर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचं. बट इन इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर देर इज सम एक्सेप्शन्स. एक्सेप्शन असतातच रूल म्हणल्यावर. देर आर सम कंपाऊंड हुज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज नॉट द ॲटॉमिक नंबर ऑफ इनर्ट गॅसेस. काही इलेमेंट असे कंपाऊंड मध्ये आहेत ज्यांचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN हा इनर्ट गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढा म्हणजे 36, 86, 54 आला नाही. ते स्टेबल नव्हते पाहिजे, पण तरी पण ते स्टेबल आहेत. आणि असे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. पहिलंच एक्झाम्पल आहे दॅट इज अ K3 FeCN6. दुसरं एक्झाम्पल आहे CuNH3 4 times 2+. आणखी एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं PtNH3 K2 PtNH3 4 times. बघा यातला मी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. K3 अल्कली मेटल K+ जर बाजूला केलं तर इथे राहतं FeCN6 3-.
सेंट्रल मेटल कोण आहे? आयर्न म्हणजे Fe. एका सायनाइड वर -1, 6 सायनाइड वर -6 म्हणजे Fe वर +3, +3 -6 -3, Fe +3 आहे. Fe +3 असेल तर आता हिशोब बघा कसा आहे. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ आयर्न? 26. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ आयर्न? 3. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड बाय 6 लिगॅन्ड? 12. 26 - 3, 23 + 12, 35 इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. 36 यायला पाहिजे होता क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर, एवढा नाही आला. तरी पण हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड एक्झिस्ट होता आणि स्टेबल आहे. CuNH3,4Cl2 कॉम्प्लेक्स इज CuNH3,4 2+. सेंट्रल मेटल इज कॉपर Cu. एका अमोनियावर चार्ज 0, 4 अमोनियावर चार्ज 0, कॉपरवर +2, +2 आणि 0 +2. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ कॉपर? 29. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ आयर्न? 2. 4 लिगॅन्ड डोनेट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन? 8. 29 - 2, 27, 27 + 8, 35. AN rule is not obeyed. Then also this compound exists. In this compound counter ion बाजूला करा, तयार होईल PTNH3,4 2+. एका अमोनियावर चार्ज 0, 4 अमोनियावर चार्ज 0, प्लॅटिनमवर +2, +2 0 +2. सेंट्रल मेटल कोण आहे? सेंट्रल मेटल इज platinum. Atomic number is 78. How many electrons are lost during the formation of iron? 2. 4 ligand donated. How many electron? 8. 78 - 2, that is 76, and 76 + 8, that is 84. But 84 is not the atomic number of inert gas. Then also this compound exists. These last three examples do not obey EAN rule. Do not obey EAN rule. Then also they are stable. Then also such complex compound exists. This is the exception of EAN rule. And this is all about effective atomic number, that is EAN of central metal atom or ion in the complex compound. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल तर आणखी टेक्स्ट बुक मधले एक्झाम्पल बघा, NCERT मध्ये बघा, स्टेट बोर्डच्या बुक मध्ये बघा आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करा आणि जास्तीत जास्त एक्झाम्पलची तुम्ही तयारी केली तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करणं तुम्हाला सोपं जाईल. थँक्यू वन्स अगेन.